नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत कोकरूखामला या हिल स्टेशनला। कोकरूखामल्याला येण्यासाठी अचलपूरवरून भैसदई मार्गे यावं लागते। आपण आता कोकरूखामल्याला पोहोचलेलो आहे। कोकरूखामला हे गाव डोंगरावर समुद्र सपाटीपासून 1137 मीटर उंचीवर वसलेलं आहे। इथे आल्यानंतर आपल्याला भरपूर सर्व वाईन मिल पाहायला मिळतात। मान अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी। किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। आता आपण आलेलो आहे इको टुरिझम कोकरू येथे। वर्षभरात कोकरू येथे आपण कधी पण येऊ शकतो, पण हिवाळा आणि पावसाळा हा ऋतू चांगला राहील। सकाळपासनं फिरून झाल्यावर रिफ्रेशमेंटसाठी काहीतरी घ्यायचं होतं, तर कॉफी गार्डनमध्ये कॉफी घ्यायचं ठरलं। आमचे शांभू कॉफी सर्व करणार म्हटलं तर मजा तर येणारच ना। इसमें आपको बहुत मजा आने वाला है। 3, 2, 1 खुले आसमां में ख्वाबों के परिंदे उड़े, दिल के जहां में ख्वाबों के परिंदे। याद है कल आया था वो पल जिसमें जादू ऐसा था, हम हो गए जैसे नहीं वो पल जाने कैसा था। कहीं दिल के जाओ उधर ही तो, जहाँ भी लेके जा
जो भी हो सो हो। हे आहे कुकरूचे वनविश्रामगृह. येथे कॉफी गार्डनसुद्धा आहे. आता आपण पाहणार आहे कॉफी गार्डन. कॉफी गार्डन यापूर्वी तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण मी पहिल्यांदा पाहत आहे. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। ओ, 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 इलाही मेरा जी आए आए। या कॉफी गार्डनची स्थापना ब्रिटिश महिला मिस फ्लोरेन्स डिक्सने 1944 केली होती, जे की 44 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. तुम्ही पाहू शकता ही आहे कॉफी. याला पिकवल्यानंतर यापासून प्रोसिजर करून कॉफी बनवल्या जाते. जाने कहाँ मेरा जिगर गया जी, अभी अभी यहीं था किधर गया जी। किसकी यादों में मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया। भरपूर सर्व फिरून झाल्यानंतर आता भूक लागलेली आहे. जेवणाची वाट सुरू आहे. इथे आहे कॉफीचे गार्डन, पवनचक्की, वाईल्ड मिल आणि सनराईज पॉईंट. जेवण आलेलं आहे. पटापट जेवण करून घ्यायचं आहे आणि निघायचं आहे घरच्यासाठी. मौसम ये न आता यूं न छाती ये घटा, ऐसे गुनगुना। आपला छोटासा टूर इथे पूर्ण होतो. मौसम ये न आता। या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. घरी येताना सर्व थकलेले होते. चहाची तलब आलेली होती, तर छोटासा टी ब्रेक घेतला. मौसम ये न आता यूं न